मोदी आल्यानंतर हे सगळे प्रकार बऱ्यापैकी बंद झाले. डिसिप्लिन आला. लोकांना असं वाटलं होतं 14 साली मोदी आले तेव्हा हे असं कसं काय होईल? हे काय कोणाला ऐकणार आहे का नोकरशाही? पण त्यांनी त्यांचा कडकपणा इम्प्लिमेंट करू शकले, याच्यात त्यांचं यश आहे. हा त्याचा एक फारसा भाग. गाजावाजा पण नाही झाला. नाही, त्याची चर्चाही फार झाली नाही, पण तो बदल दिसला लोकांना. दुसरी गोष्ट, एखादा मंत्री कार्यालयात वेळेवर येतो की नाही? सगळे लोक वेळेवर यायला लागले. बरं, मंत्री वेळेवर आला, काम करायला लागला की अर्थातच आता कालच्या मंत्र्याला कुठे आहे? बोलवा. मग त्यालाही कळतं, अरे बाबा हेच वेळेवर येतात. आओ जाओ घर तुम्हारा, हे राज्य बंद झालं दिल्लीतलं बऱ्यापैकी. आणि हे त्यांचं यश आहे. कारण काय आहे, की विकासाचे आकडे, मग ग्रोथ रेट काय होता, मग इन्फ्रास्ट्रक्चर काय केलं, जसं त्यांनी महत्वाच्या ज्या गोष्टी केल्या, सगळ्यात पहिली त्यांनी जनधन योजना आणली. का आणली? तर एकूण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता यावी. आज आपल्याला माहिती आहे, की राजीव गांधी म्हणाले होते, की सरकार ज्यावेळेला जनतेला ₹1 देतं, तेव्हा 15 पैसे पोचतात. 85 पैशाचा भ्रष्टाचार होतो. मग तो कुठे होतो? व्यवस्थेत जिरतात ते 85 पैसे आणि 15% फक्त लोकांपर्यंत पोहोचतात. आज त्याच्यावर प्रभावी उपाय काय आहे? डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे जे लाभार्थ्यांना पैसे जायचे, कुठलीही रोजगार हमी योजना असो किंवा कोणाचंही मानधन असो, हे सगळे पैसे थेट खात्यात जमा होतात. म्हणजे त्यातला भ्रष्टाचार अगदी अगदी खूप मोठ्या प्रमाणात कमी झाला. तो होण्यासाठी प्रत्येकाचं खातं असणं आवश्यक होतं. म्हणून सगळ्यात पहिलं जाहीर केलं ते जनधन योजना जाहीर केली. पण त्याला नाव काय दिलं? प्रधानमंत्री जनधन योजना. आता मी खातं काढलं तर मला फायदा काय आहे? गरीब माणूस खेड्यातला का काढेल खातं? म्हणून त्याला इन्सेंटिव्ह काय दिला होता? तुम्ही खातं काढलं तर तुम्हाला ₹1,00,000 विमा मिळेल. मग तुमचं काय बरं वाईट झालं तर कुटुंबाला ₹1,00,000 मिळतील. का? तर तुमचं फक्त प्रधानमंत्री जनधन योजनेत खातं आहे म्हणून. त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात काढली गेली. म्हणजे आज मला वाटतं 100 कोटी लोक त्या नेटमध्ये आले, बँकिंग नेटमध्ये, जे आधी नव्हते. ही फारच मोठी उपलब्धी आहे.